नमस्कार. द्वारकेश किचनमध्ये आपलं नेहमी स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत हिरव्या टोमॅटोची चटणी. अगदी महाराष्ट्रीयन डिश आहे. महाराष्ट्रीयन पद्धतीनंच बनवणार आहोत आणि ही चटणी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर सर्व्ह करू शकता. त्याचप्रमाणे ह्या चटणीमध्ये जर तुम्ही थोडंसं दही मिक्स केलात, तर ही चटणी उत्तप्पा, डोसा, इडलीबरोबरसुद्धा सर्व्ह करू शकता. आणि ही चटणी बंद डब्यामध्ये जर फ्रीजमध्ये व्यवस्थित तुम्ही ठेवलात, तर ही चटणी आरामात 1 महिनाभर टिकू शकते. तर ह्यासाठी आपल्याला डिटेल व्हिडिओ पाहावा लागेल. चला तर वळूया मग रेसिपीकडे. तर हिरव्या टोमॅटोची चटणी करण्यासाठी आपल्याला जे जे इन्ग्रेडियंट्स लागतात ते लक्षपूर्वक पहा. तर महत्त्वाचं साहित्य म्हणजे हिरव्या टोमॅटोसाठी आपल्याला पाहिजे आहेत हिरवे टोमॅटो. तर ते 6 ते 7 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतले, स्वच्छ धुवून घेतले मी आणि वजनी प्रमाण म्हटलं तर 250 ग्रॅम आहेत. एक मोठा कांदा, मिरच्या 50 ग्रॅम घेतलेत मी. आपण आपल्या जरुरीनुसार घ्या. आपल्या घरातल्या मेंबरला सपक, तिखट ज्या पद्धतीनं आवडतं त्या पद्धतीने आपण चटणी बनवूया. एक खोबऱ्याचा छोटा चॉप घेऊयात. आता कोथिंबीर काय करायची, अगदी कवळी देठासहित घ्यायची, कारण आपण क्रश करणार आहोत ह्या चटणीला. गार्निशिंगसाठी वापरणार नाहीत कोथिंबीर. एक अर्धी वाटी शेंगा घेऊयात आपण. लागेल तशी भरड घालूया, जेवढी लागेल तेवढी. जरुरीनुसार मीठ आणि गूळ. फोडून मी पोह्याचे 2 चमचे गूळ घेतले. टोमॅटो, कांदा आणि खोबरं ह्याचं स्लाईस करून घेऊयात. लसूण चांगला सोलून घेऊयात. तर अशा पद्धतीने हिरव्या टोमॅटोच्या पण पातळ स्लाईस केलेत. कांद्याच्या पण स्लाईस करून कांदा स्वच्छ धुवून घेतला आहे मी. आणि मिरच्या ज्या असतात मिरच्याची देठं काढायची आणि मिरच्याचा वापर करताना मिरच्याचं तिखटाचं प्रमाण किती आहे ते बघून मिरच्याचा वापर करायचा. आता कढई चांगली कडक करून घ्यायची आणि मंद करायचा गॅस. मंद गॅसवर शेंगा चांगल्या भाजून घ्यायच्या. कारण काय होतं, चटणी जर आपल्याला महिनाभर टिकायची म्हटलं तर कसं सगळे जे साहित्य आहेत ते आपल्याला मंद गॅसवरच भाजायचं. ज्यावेळेस कढईचं बेस थोडंसं थंड पडल्यासारखं वाटतं आपल्याला, असं वाटलं की एक मीडियम करून घ्यायचं 2 ते 3 मिनिट कढई आणि नंतर परत लो करायचं आणि लो गॅसवर सर्व साहित्य भाजून घ्यायचं. शेंगासुद्धा अगदी कढई कडक असली आणि आपण मंद गॅसवर भाजल्या तर चांगल्या खरपूस भाजल्या जातात, अगदी पोटापर्यंत भाजल्या जातात. मंद गॅसवर भाजलेल्या शेंगाचं कूटसुद्धा आपलं नेहमी वापरातलं महिनाभर टिकतं. या पद्धतीने शेंगा मंद गॅसवर भाजल्या ना, कारण कढईचा बेस तर अगदी कडक असतो, त्यामुळं अगदी शेंगा अशा फुटतात आणि चटचट आवाज येतो. याचाच अर्थ शेंगा अगदी आतपर्यंत आपल्या खरपूस भाजल्या गेलेल्या आहेत. अशा पद्धतीनं आपण शेंगा भाजून घेणार आहोत. अशा ह्या खरपूस भाजलेल्या शेंगा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपण परतायला घेणार आहोत हिरव्या मिरच्या. तर ह्या हिरव्या मिरच्यासुद्धा मिडियम गॅस करा तुम्ही सुरुवातीचे एक 2-3 मिनटं. कारण आपल्याला हिरव्या मिरच्या फक्त वरती भाजून चालणार नाही, अगदी पोटापर्यंत भाजल्या पाहिजेत, परतल्या पाहिजेत. त्यासाठी गॅस मिडियम करून कढई चांगली कडक करून घ्यायची आणि कढई एकदम कडक झाल्यानंतर गॅस मंद करायचा आणि मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या. तर सुरुवातीचं अर्धा 1 मिनिट तुम्ही कोरड्या मिरच्या भाजून घ्या. नंतर मात्र मिरच्या भाजण्यासाठी आपण 1 पाव चमचा तेल घालून घेऊयात. म्हणजे मिरच्या चांगल्या खमंग भाजल्या जातात. खालीवर करत राहायचं. मिरच्या भाजताना शक्यतो 2 पळीचा वापर करायचा. म्हणजे काय होतं, मिरच्या चांगला खालीवर करू शकतो आपण. आणि मिरच्या भाजताना नेहमी मिरच्याला प्रेस करत जायचं, म्हणजे मिरच्या पटकन भाजतात आणि अगदी आतपर्यंत भाजल्या जातात, खरपूस भाजल्या जातात. मिरच्या आता आपल्या चांगल्या भाजलेल्या आहेत, परतलेल्या आहेत मिरच्या चांगल्या. तर ह्याला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण. मिरच्या आपल्या परतून तयार आहेत, हे पहा. आता परतून घेऊयात. खोबऱ्याचे स्लाईस कढईमध्ये घालून घेतलेत मी. त्यानंतर 8-9 लसूण पाकळ्या आणि अद्रक मी विसरले सांगायला. अद्रकचे एक छोटे क्यूब घालून घेतले मी 2. हे चांगलं परतून घ्यायचं. हे अद्रक, लसूण आणि खोबऱ्याची स्लाईस मंद गॅसवरच आपण भाजून घेणार आहोत. खोबऱ्याची स्लाईस, लसूण, अद्रक हे परतण्यासाठी सुद्धा आपण पाव चमचा तेलाचा वापर करणार आहोत. खोबऱ्याची स्लाईस पटकन भाजले जातात. अद्रक आणि लसूणला थोडासा वेळ लागतो. त्यासाठी 1 ते 2 मिनटं हे तिन्ही साहित्य चांगलं तेलावर चांगलं परतून घ्यायचं.
आता लसूण आणि अद्रक ह्याला थोडंसं प्रेस करून घेऊयात, म्हणजे पटकन परतलं जाईल. परतल्यानंतर हे पण आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत. आता हिरव्या मिरच्या, खोबरं, लसूण, अद्रक हे सर्व आपलं परतून घेतलेलं आहे आपण. कांदा परतून घेऊयात आता. कांद्याला एक 10 मिनटं त्याचा ओलसरपणा कमी होईपर्यंत आपण कोरडं भाजून घेऊयात. आता थोडंसं कांद्यावरती पाव चमच्याची तेलाची धार टाकून घेऊ आणि मंद गॅसवर चांगलं बाकीच्या साहित्याप्रमाणेच कांदा भाजून घेऊयात. कांदा पण आपण 3 ते 3.5 मिनटं चांगला व्यवस्थित परतून घेऊयात. कांदा पण आपला भाजून तयार आहे. लालसर कलरवर आपण भाजून घेतला आहे कांदा. ताटामध्ये काढून घेऊयात. सगळ्यात शेवटी भाजून घेणार आहोत आपण हिरवे टोमॅटो. आता टोमॅटोची स्लाईस भाजायला मला साधारण 10 ते 15 मिनटं लागतील. कारण सुरुवातीला 10 मिनिट मी काय करणार आहे, अगदी कोरडे भाजून घेणार आहे. कारण हिरव्या टोमॅटोमध्ये मॉइश्चर भरपूर असतं. तर स्लाईस थोड्याशा कोरड्या वाटोस्तोपर्यंत कोरड्याच भाजून घ्यायच्या. हे पहा, टोमॅटोच्या स्लाईस चांगल्या कोरड्या झालेत. आता एक पाव चमचा तेल घालून घेऊयात. अजून एक 5 ते 7 मिनटं आपण खालीवर करून घेणार आहोत टोमॅटोला. कारण मोठा गॅस करून टोमॅटोची स्लाईस म्हणा, कांदा म्हणा, हिरव्या मिरच्या म्हणा पटकन भाजल्या जातात. पण ते फक्त वरती भाजलं जातं. पोटापर्यंत भाजायचं म्हटलं तर थोडंसं मीडियम लो गॅस करतच भाजावं लागतं. त्यामुळं सर्व साहित्य भाजायला आपल्याला कमीत कमी मला पाऊण तास गेला सर्व साहित्य भाजायला. तेल टाकल्यानंतर टोमॅटोचे स्लाईस पटकन परतले जातात. तर आता हे चांगले परतले गेलेले आहेत. तर ह्याला आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात. तर परतून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आपल्या चांगल्या थंड झालेल्या आहेत. परतून घेतलेलं लसूण, खोबरं, अद्रक हे पण चांगलं थंड झालेलं आहे. परतलेला कांदा पण चांगला थंड झालेला आहे. तर स्लाईस आत्ता आपल्या भाजून झालेत, परतून झालेत. तर ह्या थोड्याशा गरम आहेत. त्याला पूर्ण थंड होण्यासाठी मी एक 10 मिनटं थांबणार आहे. 10 मिनटं थांबल्यानंतर मग आपण चटणी मिक्सरमधून काढून घेऊयात. हे पहा, आता टोमॅटोचे जे स्लाईस होते भाजलेले, परतून घेतलेले, 10 मिनटानंतर अगदी हाताला माझे थंड लागायला लागलेत. तर आता आपण काय करून घेऊयात, चटणी तयार करून घेऊयात. सर्व साहित्य आपलं थंड झालेलं आहे. तर चटणीसाठी छोटं मिक्सरचं भांडं वापरायचं. सुरुवातीला भाजलेल्या शेंगाची आपण भरड करून घेऊयात आणि जेवढी लागेल तेवढीच भरड आपण वापरणार आहोत चटणीसाठी. तर काढून घेऊयात ही शेंगाची भरड एका वाटीमध्ये. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत हिरव्या मिरच्यानंतर खोबरं, लसूण, अद्रक ते पण घालून घेऊयात. कोथिंबीर आपण देठासहित घेतली आहे. कांदा घालून घेऊयात. हे सर्व जिन्नस आपण ॲट अ टाईम सगळं मिक्सरमध्ये घालणार आहेत. आपल्याला थोडंसं हे जिन्नस जास्त वाटतात सगळं साहित्य. मिक्सरचं भांडं सुरुवातीला छोटं वाटतं, पण एकदा फिरवलं ना हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲटोमॅटिक खाली जातं आणि मिक्सरचं भांडं आपल्याला एवढं बस होतं आहे. ह्याच्यामध्ये आपली चटणी आरामात होऊन जाते. आता घालून घेऊयात जरुरीनुसार मीठ. आपल्या घरात मिठाचं प्रमाण किती लागतं त्याप्रमाणे आपण मीठ वापरू शकता. आता हे फोडून घेतलेला गूळ मी 2 चमचे तो पण ह्याच्यामध्ये घालणार आहे. गूळ हा ऑप्शनल आहे. तुम्हाला पटत असलं तर घाला, नाहीतर स्किपही करू शकता. आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरला एकदा दोनदा चांगलं फिरवून घेऊयात. मिक्सर सारखा चालूच ठेवायचं नाही, थोडंसं ऑन ऑफ करायचं. 1-2 वेळा फिरवून घेतल्यानंतर हे असं जाडसर चटणी आपली वाटण झाली आहे. इथं आपल्याला योग्य वाटेल तेवढी शेंगाची भरड घालून घेऊयात. आता शेंगाचं कूट घातल्यानंतर काय करायचं, हे शेंगाचं कूट चांगलं चटणीमध्ये मिसळून घ्यायचं. चमच्याने चांगलं खालीवर करायचं आणि नंतर परत एकदा हे भांडं आपण मिक्सरला लावून घेणार आहोत. चटणी एकदम पेस्ट केल्यासारखं करायचं नाही, थोडंसं दरदरीत राहून द्यायची चटणी. म्हणजे आपल्याला उकळामध्ये, खलबत्त्यामध्ये जे आपण कुटून घेतो त्या पद्धतीनं आपल्याला चटणी जाणवते खाताना. आता हे सर्व साहित्य आपण मिक्स करून घेतलं. आता मिक्सरच्या भांड्यातून प्लेटमध्ये सर्व करूया. आता चटणीला आपण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तर चटणीचा फ्लेवर वाढवण्यासाठी आपण आता चटणीला देणार आहोत तडका. तर चटणीला जो तडका देणार आहोत तर त्यासाठी आपण तेलाचा वापर जास्त करणार आहोत. तर साधारण पोह्याचे 4 चमचे मी तेल घेतले. कारण भरपूर तेल जर आपण तडक्यासाठी वापरलं तर चटणी आपली जास्त दिवस टिकते आणि कोरडी पडत नाही चटणी. तेलामध्ये छान राहते चटणी.
तर तेल आपलं चांगलं कडक झालेलं आहे, तर त्यासाठी छोट्या चमचा आपल्या मसाल्याच्या डब्यातला जो चमचा असतो त्या छोट्या चमच्याने मोहरी घालून घेऊयात. तर मोहरी तडकल्यानंतर जिरे घालून घेऊयात आणि दोन्ही चांगलं फुलल्यानंतर गॅस पटकन बंद करायचा. गरम तेलामध्ये एक पाव चमचा हळद घालून घेऊयात. आता याच तडक्यामध्ये एक अर्धा चमचा धना जिरा पावडर घालून घेतली मी. तडका चांगला हलवून घ्यायचा. आता हा तडका ओतून घेणार आहोत आपण प्लेटमधल्या चटणीवर. तर यामुळं काय होतं, आपली चटणी पण जास्त दिवस टिकते आणि चटणी अजून थोडी चवदार लागते. तर चटणी आपली पूर्ण तयार आहे. तर आता प्लेटमध्ये सर्व करून दाखवते. आणि फ्रीजमध्ये जर तुम्ही स्टोअर करणार असाल तर या चटणीला बंद डब्यामध्ये तडका मारल्यानंतरसुद्धा चटणी चांगली थंड करून घ्यायची आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच फ्रीजमध्ये ठेवायची. तर याला डिशमध्ये आपण सर्व करूया. तर हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला असल्यास व्हिडिओ आवडला तर आपल्या द्वारकेश किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात अशाच अजून एका रेसिपीबरोबर.